नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आपली आजची व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर बनू शकते, कारण आज आपण असे पॅटर्न बघणार आहोत जे तुम्हाला अगदी छोट्या स्टॉप लॉस मध्ये खूप मोठे टार्गेट देऊ शकतात। हे चारही पॅटर्न्स तुमचा ट्रेडिंग वरचा कॉन्फिडन्स तर वाढवतीलच, पण यापेक्षाही जास्त कमी लॉस मध्ये जास्त प्रॉफिट कसा करायचा हे देखील आज तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून शिकायला भेटणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आपला पहिला पॅटर्न आहे हॅमर। मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं। इथे एक हॅमर कॅन्डल फॉर्म झाली आणि मार्केट इथून रिव्हर्स फिरलं। म्हणजे बेसिकली हॅमर कॅन्डल जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये बनते तेव्हा ती बेरिश मार्केटला बुलिश मध्ये रिव्हर्स करायचं काम करते। आता हॅमर कॅन्डल हे कसं करते, हा पॅटर्न कसा ओळखायचा आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे बघूया। हॅमर कॅन्डलची बॉडी छोटी असते पण बॉटम विक मोठी असते, साधारण बॉडीच्या दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त, ज्याची अप्पर विक अगदी छोटी किंवा नसतेच। आता जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं तेव्हा ते मोठं रेड कॅन्डल बनवत खाली पडत राहतं। या पिरियड मध्ये सेलर्स जास्त स्ट्रॉंग असतात, जे मार्केटला डाऊन करण्याचा प्रयत्न करत असतात। पण जेव्हा मार्केटमध्ये बायर्सची स्ट्रॉंगली एंट्री होते तेव्हा एक हॅमर कॅन्डल फॉर्म होते। कसं ते पहा। ही कॅन्डल इथे ओपन झाली। मार्केटमध्ये सेलर्स जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांनी प्राइस खाली आणली आणि हा लो बनवला। पण इथे होते बायर्सची स्ट्रॉंग एंट्री आणि ते प्राइसला वरती नेतात आणि एक नवीन हाय बनवून तिथेच कॅन्डल क्लोज करतात। आणि हा एक आपला पहिला स्ट्रॉंग सिग्नल असतो की मार्केट इथून रिव्हर्स होऊ शकतं। पण फक्त हॅमर कॅन्डल बघून आपल्याला ट्रेड घ्यायची नाहीये, आपल्याला वाट बघायची आहे पुढच्या ग्रीन कॅन्डलची। जर हॅमर नंतर पुढची कॅन्डल ग्रीन बनली आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या हायने हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक केला असेल तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर आपण ट्रेड घेऊ शकतो। समजा हॅमर कॅन्डलचा हाय 50 असेल तर या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर म्हणजे साधारण 50.20 ते 50.80 या रेंज मध्ये आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो। स्टॉप लॉस आपला हॅमर कॅन्डलचा लो किंवा त्याच्या थोडा खाली असेल, साधारण 47 ते 45 या रेंज मध्ये। जर आपल्या टार्गेट आधी पुढची कोणतीही कॅन्डल या रेंज मध्ये आली तर आपल्याला ट्रेड मधून एक्झिट घ्यायचे आहे। आता टार्गेट मध्ये एक गंमत आहे। समजा आपण 50 रुपयावर बाय केला असेल आणि 43 म्हणजे 7 रुपये आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट 65 असेल म्हणजे 15 रुपयाचं प्रॉफिट, तर हे पहिले टार्गेट भेटल्यानंतर एकतर आपण ट्रेड मधून एक्झिट घेऊ शकतो किंवा हेच टार्गेट आणि स्टॉप लॉस पुढे शिफ्ट करू शकतो। म्हणजे 65 रुपये आपलं पहिलं टार्गेट भेटल्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असेल 80 रुपये म्हणजे परत 15 रुपयाचं प्रॉफिट आणि याचा स्टॉप लॉस असेल 5 रुपये म्हणजे 60 रुपये। या टार्गेट शिफ्टिंगचा फायदा हा आहे की पहिले टार्गेट भेटल्यानंतर तुम्ही पुढे कधीही लॉस मध्ये नसता। फक्त लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा मार्केट तुमच्या स्टॉप लॉसला हिट करेल तेव्हा तुम्हाला ट्रेड मधून एक्झिट घ्यायचे आहे, मार्केटच्या दुसऱ्या मुवमेंटची वाट नाही बघायची। ही टार्गेट शिफ्टिंग तुम्ही प्राइस ऍक्शन बघून करू शकता, साधारण 2 ते 3 वेळा। आता डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा खाली ग्रीन हॅमर बनेल तेव्हा तुम्ही अचूक ओळखू शकता की हा एक रिव्हर्सल सिग्नल असू शकतो आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं। पण जर हॅमर कॅन्डल रेड असेल तर काय होईल? हॅमर कॅन्डल जरी रेड असली तरीही हा एक रिव्हर्सलचा सिग्नल मानला जातो आणि जर नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनली आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या हायने जर या रेड हॅमरचा हाय ब्रेक केला तर हा एक स्ट्रॉंग सिग्नल असेल की मार्केट इथून बुलिश होऊ शकतं। कॅन्डलचा कलर तेवढा महत्वाचा नाही, महत्वाचा आहे चार्ट मधील कॅन्डलची पोझिशन, तिचा शेप आणि नेक्स्ट कॅन्डलची स्ट्रॉंग मुवमेंट। लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला याच गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत की हॅमर डाऊन ट्रेंड मध्ये बनली आहे का, हॅमर प्रॉपर शेप मध्ये आहे का आणि याच्या पुढच्या ग्रीन कॅन्डलने हॅमरचा हाय ब्रेक केला आहे का। जर या तिन्ही गोष्टी कन्फर्म होत असतील तर तुम्ही यामध्ये ट्रेड घेऊ शकता। आता जर तुम्हाला हॅमर पॅटर्न पूर्णपणे समजला असेल तर आपली नेक्स्ट कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर तुम्हाला सहज समजेल। इन्व्हर्टेड हॅमर मार्केटमध्ये तेच काम करते जी हॅमर कॅन्डल करते। ही मार्केटच्या डाऊन ट्रेंड मध्ये बनते आणि ही बनल्यानंतर मार्केट रिव्हर्स होण्याची म्हणजे बुलिश होण्याची शक्यता असते। आता ही कॅन्डल कशी बनते आणि ही बनल्यानंतर मार्केट वरती जाण्याची शक्यता का असते? मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं म्हणजे सेलर स्ट्रॉंग होते, नंतर मार्केटमध्ये ही कॅन्डल बनली। ही कॅन्डल इथे ओपन झाली। ही कॅन्डल ओपन होताच बायर्सनी प्राइसला वरती नेण्याचा प्रयत्न केला आणि हा हाय बनवला। पण मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असल्यामुळे या कॅन्डल मध्येही सेलर्सनी प्राइसला खाली आणलं आणि लो जवळच कॅन्डल क्लोज केली। या कॅन्डल मध्ये हे स्पष्ट होतं की मार्केटमध्ये बायर्सची स्ट्रॉंगली एंट्री झाली आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं। पण याचंही कन्फर्मेशन आपल्याला पुढच्या ग्रीन कॅन्डल मध्येच भेटणार आहे। म्हणजे जर पुढच्या ग्रीन कॅन्डलने इन्व्हर्टेड हॅमरचा हाय ब्रेक केला
तर हे असेल आपलं सेकंड कन्फर्मेशन। तेव्हा आपण या कॅन्डलच्या हाय पॉइंटवर ट्रेड घेऊ शकतो। ट्रेडसाठी आपण तीच स्ट्रॅटेजी वापरणार आहोत जी हॅमर कॅन्डल मध्ये वापरली, आणि इथेही तुम्ही टार्गेट शिफ्टिंग करू शकता आणि मोठे टार्गेट घेऊ शकता। इन्व्हर्टेड हॅमर मध्ये पण कॅन्डलचा कलर तेवढा महत्वाचा नाही, तो ग्रीन असो किंवा रेड, तुम्हाला सेम रूल फॉलो करायचा आहे। फक्त ती कॅन्डल डाऊन ट्रेंड मध्ये बनलेली असावी आणि पुढच्या ग्रीन कॅन्डलने इन्व्हर्टेड हॅमरचा हाय ब्रेक केलेला असावा। या दोन गोष्टी तुम्हाला इथेही कन्फर्म करायच्या आहेत। चला तर जाऊया आपल्या पुढच्या बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कडे। हँगिंग मॅन ही कॅन्डल मार्केटमध्ये अप ट्रेंडला बनते आणि ही बनल्यानंतर मार्केट बिअरिश होण्याची शक्यता असते। या कॅन्डल मध्ये पण बॉडी छोटी असते, अप्पर वीक खूप छोटी किंवा नसतेच, पण बॉटम वीक खूप लांब असते। मार्केट इथे अप ट्रेंडला होतं म्हणजे मार्केटमध्ये बायर्स स्ट्रॉंग होते, पण या कॅन्डल मध्ये बायर्स आणि सेलर्सचा प्रभाव कमी जास्त होताना दिसतो। ही कॅन्डल इथे ओपन झाली, कॅन्डल ओपन होताच सेलर्सने आपला जोर दाखवला आणि प्राइसला खाली आणलं, पण अप ट्रेंड असल्यामुळे या कॅन्डल मध्येही बायर्सनी प्राइसला वरती नेलं आणि कॅन्डल इथे क्लोज केली। पण या कॅन्डल मध्ये हे स्पष्ट झालं की आतापर्यंत अप ट्रेंड होता, बायर स्ट्रॉंग होते, पण या कॅन्डल मध्ये सेलर्सने जोरदार एंट्री घेतली आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता आहे। पण हे आपलं कन्फर्मेशन नसेल। जर या कॅन्डलच्या नंतरची कॅन्डल रेड बनली आणि तिने हँगिंग मॅन कॅन्डलचा लो ब्रेक केला तर हे असेल आपलं दुसरं कन्फर्मेशन आणि आपण याच कॅन्डलच्या लो पॉइंटवर ट्रेड घेऊ शकतो। ट्रेडसाठी जर हँगिंग मॅनचा लो 50 रुपये असेल तर 50.20 ते 50.60 या रेंज मध्ये आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो। स्टॉप लॉस आपला हँगिंग मॅनचा हाय किंवा त्याच्या थोडा वर असेल, साधारण 48 ते 47 या रेंज मध्ये, आणि टार्गेट असतील 60 ते 70। आता हँगिंग मॅन पॅटर्न मध्ये पण आपण टार्गेट शिफ्टिंग करू शकतो आणि मोठे टार्गेट घेऊ शकतो। चला तर मग जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या बिअरिश चार्ट पॅटर्न कडे। शूटिंग स्टार शूटिंग स्टार नावाप्रमाणेच काम करतं। जसं की शूटिंग स्टार मध्ये स्टार पुढे असतो आणि एक मोठी टेल मागे असते, तसंच या पॅटर्न मध्ये सुद्धा बॉडी पुढे असते आणि मागे म्हणजे अप्पर साइड एक मोठी वीक असते। जेव्हा ही कॅन्डल अप ट्रेंड मध्ये बनते तेव्हा हा एक संकेत असतो की मार्केट इथून बिअरिश होऊ शकतं। कसं ते बघूया। मार्केट अप ट्रेंड मध्ये होतं, बायर स्ट्रॉंग होते, ही कॅन्डल ओपन झाल्यानंतर लगेच बायर्सनी प्राइसला वरती नेलं आणि हा हाय बनवला, पण इथे होते सेलर्सची स्ट्रॉंग एंट्री आणि ते प्राइस इथून खाली आणतात आणि ओपनिंग जवळच या कॅन्डलला क्लोज करतात। आता या शूटिंग स्टार मधून ही गोष्ट स्पष्ट होते की मार्केटमध्ये सेलर्सची स्ट्रॉंग एंट्री झाली आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं। पण याचंही कन्फर्मेशन आपण पुढच्या कॅन्डल मध्ये करणार। जर पुढची कॅन्डल रेड बनली आणि तिने शूटिंग स्टारचा लो ब्रेक केला तर आपला शूटिंग स्टार पॅटर्न कन्फर्म होईल आणि याच रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण ट्रेड घेऊ शकतो, म्हणजेच पुट ऑप्शन घेऊ शकतो। ट्रेडसाठी सेम जी स्ट्रॅटेजी आपण हँगिंग मॅन मध्ये वापरली तीच इथेही वापरायची आहे। तर हे होते आजचे आपले 4 सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, 2 बुलिश आणि 2 बिअरिश। आता जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर हॅमर आणि हँगिंग मॅन दोन्ही कॅन्डल सेम दिसतात, तर इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार या दोन्ही कॅन्डल पण सेम दिसतात, पण फरक आहे त्यांच्या पोझिशन मध्ये। म्हणून फक्त कॅन्डल बघून ट्रेड नाही घ्यायची। हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर डाऊन ट्रेंड मध्ये बनत असतील आणि पुढची ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन देत असेल तर आपण त्या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर कॉल ऑप्शन बाय करू शकतो, आणि अप ट्रेंड मध्ये जर हँगिंग मॅन किंवा शूटिंग स्टार कॅन्डल बनत असेल आणि नेक्स्ट रेड कॅन्डल कन्फर्मेशन देत असेल तर त्या कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो। आता जर आजची आपली व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजली असेल तर हे 4 पॅटर्न तुम्ही कधीच विसरू शकणार नाही। जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये नक्की विचारा। ट्रेडिंग सुरू करण्याआधी अगोदरच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन पुढे ड्रॉ करून घ्यायला विसरू नका, त्याचा फायदा तुम्हाला या 4 पॅटर्न मध्ये सुद्धा नक्की होईल। पुढच्या भागात आपण मार्केटमध्ये सतत बनणारी डोजी कॅन्डल काय असते, ती कशी बनते आणि तिचे किती प्रकार आहेत हे बघणार आहोत। तर मार्केटचा अभ्यास चालू ठेवा, आपण भेटूया पुढच्या भागात।